नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस गळणे आणि टक्कलवरती असणारे नवीन उपचार. आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये ट्रायकॉलॉजी म्हणजेच केस विकार शास्त्राची सुरुवात रिचफिल्ड संस्थेचे संस्थापक असणाऱ्या डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांनी केली. आणि खास करून आज भारतभर 61हून अधिक शाखा रिचफिल्ड संस्थेच्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एकत्रितपणे एका छताखाली केस विकारांवरील सर्व प्रकारचं अचूक निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये ह्याच आठवड्यामध्ये रिचफिल्ड संस्थेने एक खास प्रकारची उपचार पद्धती भारतामध्ये आणली आहे सर्वप्रथम. आणि ह्या उपचार पद्धतीचं नाव आहे अॅनाकव्हर, जी केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी आज सुप्रसिद्ध आहे. या उपचार पद्धतीविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस विकारांवरील हे सर्व उपचार सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय अल्प दरामध्ये रिचफिल्ड संस्थेने उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला केस विकारांवरील कुठल्याही प्रकारचं निदान किंवा उपचार हवे असतील तर आपण संपर्कासाठी आता रिचफिल्ड संस्थेचे नंबर बघत आहात स्क्रीनवरती, ते जरूर टिपून घ्या आणि आपले प्रश्न या ठिकाणी आपण जरूर विचारू शकता. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी सहभागी झालेले आहेत डॉक्टर सोनल शहा. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो डॉक्टर सोनल शहा यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर सोनल शहा या भारतातील पहिल्या महिला ट्रायकॉलॉजिस्ट आहेत आणि खास करून त्यांनी ह्या केलेल्या कामगिरीबद्दल, ह्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवून सन्मानित करण्यात आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्तही अनेक प्रकारचे मान सन्मान डॉक्टर सोनल शहा यांना मिळालेले आहेत. आणि डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांनी मिळून स्थापन केलेल्या रिचफिल्ड संस्थेला सुद्धा अनेक प्रकारचे मान सन्मान मिळालेले आहेत. आपण लॅपटॉपवरती आता ह्या मिळालेल्या काही अवॉर्ड्सची चित्र बघूया. पटकन लॅपटॉपवरती बघूया. आपण त्यांना पहिलं जे सीएमओ एशिया अवॉर्ड या ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसतंय, त्यांना आपण आता स्क्रीनवरती बघू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त रोनाल्ड सालिंगर अवॉर्ड, जे ट्रायकॉलॉजीतलं सर्वोच्च अवॉर्ड आहे, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं अवॉर्ड आहे, हे देऊन
रिचफिल्ड संस्थेने एक ह्याच आठवड्यामध्ये रिचार उपलब्ध आहेत. अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचं अचूक निदान आणि उपचाराखाली केस विकारांवरील सूर या ठिकाणी आज उपलब्ध आहेत आणि जरूर आपण त्याचा त्या ठिकाणच्या उपचार पद्धतींचा लाभ घेऊ शकता. आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात 1800-200-5677 म्हणजे 1800-200-5677 या नंबरवरती आपले प्रश्न आपण जरूर विचारा. त्याचप्रमाणे आपल्याला केस विकारांच्या उपचारांची अधिक माहिती या ठिकाणी मिळू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिचफिल्ड संस्थेमध्ये आता केश रोपण अल्प दरात उपलब्ध आहे. ह्याच्या व्यतिरिक्त केशांच्या विरळपणावरचे अॅनाकव्हर उपचार अतिशय अल्प दरात उपलब्ध आहेत, जे भारतात सर्वप्रथम लॉन्च केलेले आहेत रिचफिल्ड संस्थेने. आणि त्याचप्रमाणे इतरही विविध प्रकारचे केस विकार ज्याच्यामध्ये कोंडा, चाई, वेगवेगळ्या प्रकारचे टक्कल, जे रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल दोन्ही प्रकारच्या टक्कलसाठी आज उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना उपचारांची जेव्हा सुरुवात केली जाते तेव्हा अर्थातच मला नेहमी एक रिचफिल्डचं कौतुक वाटतं की 2 मिनिट नूडल्स सारखं हेअर फायबर हे एक लॉन्च केलेलं नवीन टेक्निक आहे, जे मला वाटतं कुठल्याही तरुणाला आकर्षित करू शकेल किंवा कोणालाही आकर्षित करू शकेल. काय आहे हे जे हेअर फायबर आहे ते टेम्पररी कॅमोफ्लाज आहे. जेव्हा टक्कलपणा चालू होते तेव्हा आपल्याकडे ट्रीटमेंटमध्ये ते निदान करून की रिव्हर्सिबल आहे इरिव्हर्सिबल आहे त्याचा आपण तसंच ट्रीटमेंट करताय. आणि हे इरिव्हर्सिबल बॉल्डनेसमध्ये अनुवंशिक टक्कलपणामध्ये हे हेअर फायबर अगदी 2 मिनिट नूडल सारखा आहे. टेम्पररी कॅमोफ्लाज आहे. हेअर फायबरला आपण स्प्रिंकल करून ते टक्कलपणाला नॉन व्हिजिबल म्हणजे ते दिसून नाही येणार ते 2 मिनिटांमध्ये आपण कव्हर करू शकता. हे आपण बघितलं, हे हेअर फायबर होतं. हेअर फायबर हे म्हणूया 2 मिनिट नूडल सारखे, पण ह्याच्या व्यतिरिक्त अतिशय प्रभावी स्वरूपाचे औषधोपचार रिचफिल्डमध्ये उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या टक्कल आणि केस गळती किंवा केसांची विरळतेसाठी, ज्याच्यामध्ये सर्जिकल नॉन सर्जिकल प्रकारचे उपचार सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याच्याविषयी आपण एव्ही बघूया आणि डॉक्टर सोनल शाह मॅडम आपल्याला त्या अनुषंगाने मार्गदर्शन करतील. मॅडम, हे 2 मिनिट नूडल सारखे उपचार आहेतच, पण एक जे आपण म्हणूया नवीन प्रकारचं केस रोपण आपण जे आणलंय भारतात, जे वेदनारहित आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा म्हणूया साईड इफेक्ट नाहीये आणि अतिशय सोप्या रीतीने हे केश रोपण केलं जाऊ शकतं आणि हे अतिशय अल्प दरात उपलब्ध आहे. सगळ्यात महत्वाचं हे रास्बेरी क्लिनिकचं हे संशोधन आहे आणि त्यांनी जे इम्प्लांटर संशोधन केलेलं आहे त्याच्याने आपण थोड्याशा पार्टमध्ये जास्त केस रोपणी करू शकता आणि एक केस ते काढून त्याची रोपणी होते. आणि ह्याच्यामध्ये नॉन स्ट्रिप म्हणजे आधी जे FUE टेक्निक होती, फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन, तिकडे आपण पार्टनं स्कॅल्पमधून स्ट्रिप काढायचे. आता ते स्ट्रिप काढायची गरज नाही. आधी जे आपण स्ट्रिप काढायचे तिकडे स्टिचेस घेऊन ते स्कार दिसू येत होता, ते आता हे स्कारलेस प्रोसिजर झालेली आहे. आणि हे मात्र जे आनुवंशिक टक्कलपणा आहे ते कुठल्या स्टेजमध्ये आहे ते बघायची गरज आहे. केसांच्या काउंट काय आहे, FUT नी आणि आता आपण FUE-AHI द एस्थेटिक हेअर इम्प्लांट टेक्निकमध्ये गेलेले आहे आणि हे एल्सबेरी क्लिनिक संशोधन केलेलं आहे आणि हे पेटंटाइज ट्रीटमेंट आपण भारतामध्ये सर्वप्रथम आणलेली आहे. आणि हे अगदी हे अनुवंशिक टक्कलपणा म्हणजे एवढं कॉमन झालेलं आहे की हे आता जे आपण रिचफिल्डमध्ये आपण जे हे टेक्निक करते ते सामान्य दराला आता उपलब्ध आहे. एव्हरी सेकंड पर्सन ला हे केसांच्या आणि त्वचांच्या काय प्रॉब्लेम असतात. हे आपण नॉन सर्जिकल एक ट्रीटमेंट बघत आहोत त्या ठिकाणी, त्याच्याबद्दल मॅडम काय सांगतील? जेव्हा अनुवंशिक टक्कलपणामध्ये पेशंट एंट्री करते ते अर्ली स्टेजमध्ये त्याला स्टेबिलाइज करायची गरज आहे आणि ऍडव्हान्स स्टेजमध्ये हे सर्जिकल उपचार जिकडे आपल्याला व्हॉल्यूम नाही आहे, आपण सर्जरी नाही करू शकत, तिकडे आपण हे नॉन सर्जिकल ऑप्शन करून स्वतःच्या व्हॉल्यूम, स्वतःचे केस, हेअरस्टाईल जे त्यांची आधी होती ते सगळं व्हॉल्यूम आपण देऊ शकतो. आणि हे एक डर्मा बेस आहे आणि डर्मा बेस आपल्या स्किन सारख्या, स्कॅल्प सारख्या दिसू येते आणि अगदी नॅचरल लुक आपल्याला ते हे देते. आणि हे तुम्ही वॉश करू शकता, कोंब करू शकता आणि जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला स्टाईलही करू शकता. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने म्हणजे की सर्जिकल नॉन सर्जिकल दोन्ही उपचार उपलब्ध आहेत रिचफिल्ड संस्थेमध्ये. आपण पुढची पण एक एव्ही बघूया अनुषंगाने आणि डॉक्टर सोनल शाह आपल्याला मार्गदर्शन करतील की कशा रीतीने आज विविध उपचार आज एकत्रितपणे एका छताखाली रिचफिल्ड संस्थेद्वारे अतिशय अल्प दरात उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. आपण संपर्कासाठी नंबर बघतात तेही टिपून घ्या 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 या नंबरवरती आपण जरूर आपले प्रश्न विचारू शकता. आपण पुढची एव्ही बघूया आता. मॅडम काय सांगता येईल या अनुषंगाने? येस.
चेंजेस, की ही जी सर्जिकल आणि नॉन सर्जिकल मेथड्स आहेत त्या खरोखर फायदेशीर आहेत टक्कलपणावरती मात करण्यासाठी? पुढची एवी बघतोय आपण आता, काय सांगता येईल याविषयी? आपण जे टक्कलपणा पडायचा चालू होतंय आता एवढा तरुण वयामध्ये पण चालू होतंय. आधी 25 वर्ष आधी हे नव्हता, ते 30-40च्या नंतर टक्कलपणा चालू व्हायचा. आता तरुण वयामध्ये तर हे एक कॉन्फिडन्स शॅटर होऊन जाते पेशंटच्या. काय पेशंट बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हणजे सुसायडल टेंडन्सी पर्यंत जाऊ शकते. तर त्यांना आता घाबरायची गरज नाही आहे. आपले स्वतःचे केस सर्जरी करून पण आपण रोपणी करू शकतो. त्याच्यामध्ये हे स्टिचलेस आणि स्कारलेस प्रोसिजर पण उपलब्ध आहे आपल्याकडे. आता हे जे आपण स्ट्रिप घ्यायचे आधी ते घ्यायची गरज नाही आहे. आणि जे आधी आपण स्ट्रिप घेऊन स्टिचेस घेत होते ते पण घ्यायची गरज नाही आहे. आता हे सिंगल हेअर आपण काढून त्याची रोपणी एक स्पेशल इम्प्लांटरनी जे एल्सबेरीने डेव्हलप केलेलं आहे ते आता भारतात उपलब्ध आहे आणि सामान्य दरामध्ये हे उपलब्ध आहे. तर ते रोपणी आपण सोप्या प्रकारे करू शकता. हे आता तुम्ही जे बघताय ते ओल्ड टेक्निक आहे, जिकडे असं स्कार दिसू येत होता आणि आताची सध्या टेक्निकमध्ये हे स्कार पण दिसून नाही येत आहे. ओके, म्हणजे हे एल्सबेरीचं नवीन टेक्निक आपण बघतोय. जी जुनी पारंपरिक पद्धत आहे ज्याच्यामध्ये काप घ्यायला लागायचा, त्याची आता अजिबात गरज उरलेली नाही. तर एक केस काढला जाऊन पुन्हा त्याची रोपणी ही आपण म्हणूया होऊ शकते टक्कल असलेल्या ठिकाणी. आपण हे टेक्निक बघतोय आता एल्सबेरी क्लिनिकने डेव्हलप केलेलं, जे रिचफिल्ड संस्थेने आता भारतात उपलब्ध करून दिलेलं आहे अतिशय अल्प दरामध्ये, ज्याचा आपण लाभ घेऊ शकता. आपण संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती जरूर फोन करा आणि आपण ह्या ट्रीटमेंट विषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर का आपल्याला उपचार हवे असतील तर तेही आपण या ठिकाणी ह्या फोन नंबरवरती फोन करून नक्की घेऊ शकता. मॅडम, हे सर्व उपचार आज भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी हे सर्व उपचार उपलब्ध आहेत. आपण नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व यांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस गळणे आणि टक्कलवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी. मला आवर्जून सांगावं वाटतं की रिचफिल्ड संस्थेमध्ये आता भारतात सर्वत्र खास करून केस विकारांवरील अचूक निदान आणि उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी सर्वत्र रिचफिल्डच्या आता शाखा आहेत, ज्या ठिकाणी आपण हे उपचार घेऊ शकता. अतिशय अल्पदरात हे उपचार उपलब्ध आहेत. केश रोपणाचे उपचार अतिशय अल्पदरात उपलब्ध आहेत. पण खास करून या आठवड्यामध्ये अॅनाकव्हर नावाचे नवीन उपचार रिचफिल्ड संस्थेने डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली खास करून हे उपचार भारतात सर्वप्रथम लॉन्च केले. या उपचारांविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात, तोही जरूर टिपून घ्या. 1800-200-5677 या नंबरवरती आपण आपले प्रश्न विचारू शकता. त्याचप्रमाणे उपचारांची माहिती घेऊ शकता. आणि जरूर मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना अॅनाकव्हर हे काय नक्की उपचार आहेत आणि हे कशासाठी उपयोगी ठरतात? अॅनाकव्हर जे आहे महेश, आम्ही जेव्हा 2 वर्ष आधी अॅनाग्रो जेव्हा लॉन्च केला तेव्हा आम्हाला कळलं की बरेच स्त्रियांना पण हे विरळपणा आणि टक्कलपणा म्हणजे स्कॅल्प दिसू येते. ते प्रॉब्लेम आम्हाला कळला. बँगलोरमध्ये आम्ही आमची कॅम्प करत होते आणि तिकडे आम्ही बघितलं की 80% वुमन महिला आहे ते टक्कलपणा घेऊन आले होते. म्हणजे आम्हाला कळलं की हे प्रॉब्लेम आहे, पण महिला ते पुढे नव्हते येते. ते हे अॅनाग्रोनी पुढे आले आणि त्याच्यानंतर आमचा रिसर्च चालू झाला की हे टक्कलपणा, विरळपणा, हे आनुवंशिक विरळपणा वाढत चाललेला आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स होत चाललेला आहे. तर त्याच्यासाठी काय करावा की इन्स्टंट रिझल्ट आपण देऊ शके रुग्णांना. आणि आपल्याकडे टेम्पररी कॅमोफ्लाज होता, नॉन सर्जिकल होता, सर्जिकल ऑप्शन पण होते. पण हे एक ब्रेक थ्रू ट्रीटमेंट आहे. मिस्टर मोशे इस्रायलवरनं हे त्यांनी ते डेव्हलप केलेले आहे आणि लंडन, अमेरिका, कॅनडा आणि इस्रायलमध्ये हे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. पण आपण भारतामध्ये हे एकदम कमी दरामध्ये हे ट्रीटमेंटला आपण आणलेली आहे आणि हे ट्रीटमेंट आहे, पण आपण भारतामध्ये हे एकदम कमी दरामध्ये हे ट्रीटमेंटला आपण आणलेली आहे आणि हे ट्रीटमेंटनी डर्मा पिगमेंट्स आपण स्कॅल्पमध्ये इंट्रोड्यूस करते आणि त्याच्यानी इन्स्टंट 2 तासामध्ये जे स्कॅल्प दिसू येते ते कव्हर होऊन जाते आणि हे परमनंट कव्हर आहे.
इन्स्टंट 2 तासामध्ये जे स्कॅल्प सी थ्रूनेस आहे ते तुमची परमनंट कव्हर आता करू शकतं. म्हणजे हे अर्ली फिमेल पॅटर्न थिनिंग मध्ये आणि जिकडे स्कॅल्प दिसते सर्जिकल इम्प्लांट नंतर पण आपल्याला स्कॅल्प दिसण्याची प्रॉब्लेम असते, कारण की आपल्याला ते दाट केस भेटू नाही शकते सर्जिकल ऑप्शननी. तर इकडे पण हे ट्रीटमेंट एनाकवर आपल्याला बरीचशी मदत करणार. आणि दुसरा आहे की एलोपेशिया टोटॅलिस हे एक जे प्रॉब्लेम आहे ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे आणि ह्याच्यामध्ये एलोपेशिया टोटॅलिस मध्ये पूर्ण स्कॅल्पवरनं केस निघून जातात जे परत येऊ नाही शकते. त्याला पण आपण शेव लुक देऊन ते स्कॅल्पला कव्हर करू शकता. आणि एलोपेशिया युनिव्हर्सॅलिस मध्ये जेव्हा आयब्रोज पण निघून जाते तिकडे पण हे डर्मा पिगमेंट आपण इंट्रोड्यूस करून त्याला आयब्रोज ही क्रिएट करता येत आहे. आणि दुसरा ब्रेक थ्रू आहे की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जेव्हा ब्रेस्ट काढलेली जाते शस्त्रक्रियानंतर निप्पल लूज होऊन जाते, त्या निप्पलच्या क्रिएशन पण आपण हे क्रियाने करू शकता. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे केस गळणे आणि टक्कलसाठी असणाऱ्या नवीन उपचारांविषयी आणि भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ फर्स्ट फिमेल ट्रायकॉलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर सोनल शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सर्वप्रथम डॉक्टर सोनल शहा, आपलं अभिनंदन. आपल्याला नुकतंच अवॉर्ड मिळालेले आहे, अनेकविध प्रकारच्या पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केलेलं आहे. महाराष्ट्र वैभव अवॉर्ड असो किंवा विविध प्रकारची अवॉर्ड्स आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद घेतली जाणं. अर्थातच झी 24 तासच्या वतीने आपलं अभिनंदन, आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने आपलं अभिनंदन. यासाठी आपण थोडेसे रिझल्ट्सकडे जाऊन आता बघणार आहोत की कशा रीतीने ह्या सर्व प्रकारच्या उपचार पद्धती आहेत, ज्याच्यात सर्जिकल नॉन सर्जिकल आहेत किंवा अॅना कव्हर आहे. अॅनाग्रो सारखी ट्रीटमेंट मागच्या वर्षी आपण लॉन्च केली होती, ज्याच्यामध्ये प्लांट स्टेम सेलचा वापर केला जातो आणि एक प्रकारे म्हणूया की केस पुन्हा उगवण्यासाठी किंवा केस गळणं थांबवण्यासाठी ह्याचा लाभ होऊ शकतो. तर आपण लॅपटॉपकडे जाऊया आता की कशा रीतीने विविध प्रकारचे रिझल्ट्स ह्या रुग्णांना मिळालेले आहेत. आपल्याला डॉक्टर सोनल शहा मॅडम आता ह्याविषयी सांगतात. आता सर्जिकल ऑप्शन आहे जे लेटेस्ट आपण एल्सबेरीनी जे विदाउट स्टिचेस, नो पेनलेस कार्लेस प्रोसिजर जे आहे त्याच्यामध्ये जे केस विरळ होऊन जाते, आनुवंशिक टक्कलपणा जे चालू होते, ज्यामध्ये स्कॅल्प जास्त दिसून नाही येते, तिकडे आपण हे सर्जिकल ऑप्शन घेऊन स्वतःचे केस परत रोपणी करून ते उगवू शकता. हे सर्जिकल तुम्हाला दिसू येते, हे सर्जिकल रिझल्ट आहे बिफोर आणि आफ्टर. आणि हे नॉन सर्जिकल तरफ आपण जाऊया जिकडे आपल्याला व्हॉल्यूम दाट पाहिजे आणि तरुण वयामध्ये स्पेसिफिकली आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे, तर नॉन सर्जिकल हे एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये डर्मा बेस लावून आपल्याला त्याच्यावरती केसांची रोपणी करून जेवढे व्हॉल्यूम पाहिजे, जे हेअरस्टाईल पाहिजे ते आपण करू शकता. येस, आपण हे बघितले नॉन सर्जिकल टेम्पररी कॅमोफ्लाज आहे ज्याच्यामध्ये आपण हेअर फायबर्स टाकून ज्यांना सर्जिकल ऑप्शन नाही पाहिजे किंवा नॉन सर्जिकल नाही पाहिजे तर हे हेअर फायबर्सनी आपल्याला ते टेम्पररी कॅमोफ्लाज करू येऊ शकता. आणि हे डेली स्प्रिंकलर आहे, नो साईड इफेक्ट्स आणि ते टक्कलपणा इमिजिएटली आपण टेम्पररी त्याला कव्हर करू शकता. एनाग्रोचे रिझल्ट आपल्याला दिसते. एनाग्रो हे एक प्लांट स्टेम सेल थेरपी आहे ज्याच्यामध्ये ऍपल स्टेम सेल, आर्गन स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट्सच्या स्वित्झर्लंडवरनं हे सगळे स्टेम सेलचा उपयोग आपण करताय. आणि एक ऑस्ट्रेलियन मशीन आहे, इटालियन मशीन आहे ज्याच्या उपयोगनी आपण ते स्टेम सेल्सला स्कॅल्पमध्ये पुश केले जात आहेत. आणि हे पेनलेस प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये आपण पेशंटचा डायामीटर, केसांच्या डायामीटरची वाढ करू शकता आणि ते व्हॉल्यूम एन्हान्समेंट होऊ शकते. हे एनाग्रोचे रिझल्ट आहे, बिफोर अँड आफ्टर आपल्याला दिसते इकडे. आणि ते दाट झाल्यामुळे ते विरळपणा थोडा आपण घालवू शकता. आता हे जे होतं की फिमेल पॅटर्न आणि मेल पॅटर्न थिनिंग अगदी कॉमन झालेलं आहे, तर इकडे आपल्याकडे सगळं होतं की सर्जिकल, नॉन सर्जिकल, टेम्पररी. आणि ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट अगदी गरजाची आहे कारण की हे प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम आहे. तर जे केस मरत चाललेले आहे त्याला वाचवायच्या गरजाच्या आहे, म्हणजे ट्रीटमेंट ही गरजाची आहे. आणि हे एस्थेटिक ट्रीटमेंट जे आहे सर्जिकल, नॉन सर्जिकल, ते टेम्पररी कॅमोफ्लाज, हे सगळं आपण ऑप्शन घेऊ शकता ट्रीटमेंटच्या बरोबर. आणि एना कव्हर जे आहे जे आपल्याकडे इन्स्टंट 2 तासामध्ये
पिगमेंट करून जे स्कार सर्जिकल नंतर दिसू येते किंवा सर्जरी नंतर जे स्कॅल्प दिसू येते किंवा फिमेल पॅटर्न थिनिंग अर्ली मध्ये जिकडे सर्जिकलची गरज नाही, नॉन सर्जिकलची गरज नाही आणि टेम्पररी कॅमोफ्लाज नाही पाहिजे, आपल्याला परमनंट कॅमोफ्लाज पाहिजे, तर हे एना कव्हर आपण करून ते स्कॅल्प जे दिसू येते त्याला आपण कव्हर करू शकता आणि पेशंटला परत त्याचा कॉन्फिडन्स भेटू शकते. येस, आपण बघितलं की कशा रीतीने रिचफिल्ड संस्थेद्वारे आज या नवीन नवीन उपचार पद्धती खास करून भारतातील सर्वसामान्य पेशंटसाठी, रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. रिचफिल्डच्या शाखा भारतात सर्वत्र आहेतच, पण महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्याकडे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी रिचफिल्डच्या शाखा उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी अल्पदरात केस विकारांवरील सर्व उपचार उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबरही टिपून घ्या. अनाकवर उपचार किंवा केसांच्या विरळपणावर उपचार असोत किंवा केशरोपणाचे उपचार असोत, सर्व प्रकारच्या उपचारांसाठी संपर्कासाठी नंबर आहे तो टोल फ्री आहे. आपण मोफत या ठिकाणी संपर्क करू शकता आणि तो आहे 1800-200-5677 म्हणजेच 180-200-5677 ह्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. याच्या व्यतिरिक्त www.richfield.com या ठिकाणी आपण वेबसाईटवरतीही जाऊन व्हिजिट करू शकता. आपल्याला ईमेल करायचा असेल तर haircare@richfield.com या ठिकाणी आपण ईमेल करून आपली माहिती कळवू शकता, पत्रव्यवहार करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केस हा मनुष्याचा आरोग्याचा आरसा आहे, त्यामुळे केसांकडे दुर्लक्ष करू नका. जर का केसांचे कुठल्याही प्रकारचे जर का आज आजार असतील आपल्याला, तर रिचफिल्ड शाखेमध्ये त्याचं अचूक निदान आणि उपचार ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे 1800-200-5677 या नंबरवरती जरूर संपर्क करा. डॉक्टर सोनल शाह, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद आणि आपल्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल आपलं अभिनंदन. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.